उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार सूत्रांची माहिती। धनंजय मुंडे यांचं खातं आता भुजबळांना मिळणार असल्याची सूत्रांमार्फत माहिती मिळते। उद्या सकाळी 10 वाजता राजभवनात हा शपथविधी पार पडेल अशी माहिती देखील सूत्रांमार्फत मिळालेली आहे। छगन भुजबळ यांच्या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अक्षय, काय सांगाल? भुजबळ खरंच उद्या शपथ घेत आहे सूत्रांची माहिती? ऋषाली, नक्कीच राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राहिलेले छगन भुजबळ या महायुतीच्या सरकारमध्ये आतापर्यंत मंत्री नव्हते। त्यांची मंत्रिपदाची वर्णी जी आहे ती या महायुतीच्या सरकारमध्ये लागलेली नव्हती। अजित पवारांनी अनेक चेहरे जे आहेत राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिपदाकरता दिलेलं होतं, परंतु अलीकडेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खातं जे आहे ते रिक्त झालेलं होतं आणि त्या खात्याची जबाबदारी जी आहे ती अजित पवार यांच्याकडे होती। आणि आता पुन्हा एकदा छगन भुजबळ जे आहेत ते उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती जी आहे ती आता सध्या आपल्याला मिळताना पाहायला मिळतात। उद्या सकाळी 10 वाजता राजभवनावरती मंत्री छगन भुजबळ हे आपला मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारतील आणि त्यांना शपथ दिली जाईल। गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय की हे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावरती, हे महायुतीचं सरकार अस्तित्वात आल्यावरती मंत्रिमंडळ ज्यावेळेस तयार करण्यात आलं त्यावेळेस छगन भुजबळ हे राज्याचे ज्येष्ठ नेते होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते। त्यांना मात्र या सगळ्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आलेलं होतं। त्यांची एक नाराजी जी आहे ती सातत्यानं आपण पाहिलं तर उफाळून बाहेर येत होती, परंतु त्यांची ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं होताना पाहायला मिळत आहे। उद्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ते पुन्हा एकदा आपली मंत्रिपदाची शपथ जी आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळतील अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। नक्कीच अक्षय, तुम्हाला अगदी थोडंसं